नमस्कार, सिंपल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खरवसाची रेसिपी बघणार आहोत. खरवस बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे: अर्धा लिटर चिकाचं दूध, 1 लिटर साधं दूध, या ठिकाणी 1 लिटर म्हशीचं दूध आणलेलं आहे, 1 चमचा विलायची पावडर, 1.5 वाटी साखर. खरवसासाठी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये दोन्ही दूध एकत्र करून घेतलेले आहेत. दोन्ही दूध एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर आणि 1.5 वाटी साखर घालणार आहे. सगळं साहित्य आपण एका भांड्यामध्ये एकत्रित केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. साखर ही पूर्णपणे वितळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित ढवळावं. मिश्रण हे व्यवस्थित ढवळल्यानंतर ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. कुकरचं भांडं हे पूर्ण भरू देऊ नका. कुकरचं भांडं आपण 10 ते 15% रिकामं ठेवणार आहोत. आपण एका मोठ्या कुकरमध्ये स्टँड किंवा कुकरची जाळी ठेवून घेणार आहोत. त्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. किंवा स्टँड बुडेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. आणि कुकरची भांडी ही व्यवस्थित स्टँडवरती ठेवा. कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरची शिटी ही आठवणीने आपण काढून घेणार आहोत. कुकर हे आपण मध्यम आचेवरती गॅसवर ठेवूयात. कुकर हे आता 45 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती गॅसवरती राहणार आहे. 45 मिनिटे झाल्यानंतर आपण कुकर हे उतरवून घेऊया. आता 45 मिनिटे झालेली आहेत. आपण हे कुकर उतरवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटं कुकर थंड झाल्यानंतर आपण त्याचं झाकण उघडून घेऊया. झाकण उघडल्यानंतर तुम्हाला जाळीदार असा खरवस दिसेल. आपण जर दोन्ही दुधाचे मिश्रण हे व्यवस्थित ठेवले तर खरवस हा खूप छान आणि फ्लफी होतो. खरवस हा तयार झाला आहे की नाही ते आपण चाकू टाकून बघणार आहोत. चाकूला जर खरवस किंवा खरवसाचं दूध हे चिटकून आलं नाही तर खरवस हा जमला आहे किंवा तयार झाला आहे असं समजावं. किंवा जर खरवस हा चाकूला चिटकून आला असेल तर परत कुकर हे 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती ठेवावं. खरवस हा आपण अर्धा ते पाऊण तास बाहेर आणि त्यानंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावा. त्याच्या कारणाने तो व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतर वाटीमध्ये सर्व करूयात. तयार आहे मऊ आणि लुसलुशीत खरवस. धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.